हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. ओ माय गॉड, काय होता आजचा एपिसोड! बापरे, पूर्ण टी व्ही दणाणून सोडला होता तन्वीने. आणि आय वुड से की जो काही तन्वीने ग्राफ अप केला होता पहिल्या आठवड्यानंतर, परत तिचा डाऊन झालेला आहे. कारण आज तिने सगळ्याच गोष्टी इतक्या अति केल्या होत्या. आय वॉज ऑलवेज सेईंग की ती सगळं बघून आली आहे, तिला सगळं माहिती आहे गेम. सो पहिल्या आठवड्यामध्ये भाऊनी तिला बॅश केल्यानंतर तिने तिचा गेम अप करण्याचा प्रयत्न केला आणि तिने तो केलाही. पण काल जो तिने पूर्ण तिच्या गेमची जी वाट लावली, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तिने अतिरेक केलाय, प्रत्येक गोष्टीमध्ये तिने ओव्हर केलंय. तिला कळतच नाहीये ती काय करते. ती म्हणजे काल ती अक्षरशः मनातनं उतरली. म्हणजे आता इथे कसं आहे ना, की काही काही प्लेयर्सचं काय काहींना आवडतंय. मला राकेश पर्सनली आवडतोय सपोज, पण तो चुकला तर मी म्हणणार. दीपालीचा पण गेम आवडतोय, पण आज दीपालीही चुकली. आणि तन्वीचा पण आवडत होता, तर तीही आज पूर्ण तिने स्पॉईल केला तिचा गेम. पूर्ण म्हणतात ना, सगळे केल्यावरती एवढ्या आठवड्याच्या गेमवरती तिने पाणी टाकलेलं आहे. सो तिने आज इतका वर्स्ट गेम खेळलाय आणि प्रत्येक गोष्टीची आय वुड से की ओव्हर ऍक्टिंग केली आहे. आणि एवढं जोरात ओरडणं आणि कर्कशपणा, म्हणजे ते रुचितासारख्या लोकांना बोलायला चान्स मिळाला ना, की मी ओरडते तर दिसतं सगळ्यांना आणि बोलतात की मी ओरडते. तर आज ती केवढी ओरडत होती, केवढी किंचाळत होती, केवढा. आणि ऑफकोर्स एवढं ओरडल्यानंतर, किंचाळल्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास होणारच ना. मग तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय? पण राकेश इज खरंच व्हेरी सॉर्टेड गाय. म्हणजे कसं तो मॅच्युअर्ड आहे, एक्सपिरियन्स आहे. सो प्रत्येकाचं कसं जेव्हा मॅच्युरिटी येते आणि एक्सपिरियन्स घेऊन येतात लोक, तर त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात. तर ते म्हणतात ना अप्स अँड डाऊन्स, तर त्यांनी ते हँडल केलेले असतात. तर तो प्रत्येक वेळी सगळ्यांना छान रीतीने समजावत असतो. म्हणजे स्टार्टिंगला दिव्या होती, तिलाही चांगल्या रीतीने समजावत होता, रुचिताला समजावत होता, अनुश्रीलाही समजावत होता वंदना. आता दिव्यानी हे सगळं करत होती गोंधळ, तर तिलाही समजावण्याचा प्रयत्न करत होता. तर त्याला म्हणजे तो डिरेक्टली इनडायरेक्टली फ्रंट फूटवर असो नसो, पण काही ना काही त्याचा गेम चालू आहे. आता त्याचं राखीबरोबर थोडं एंटरटेनमेंट चालू आहे. राखीचं शी इज अ एंटरटेनमेंट लेडी. तर तिला माहिती आहे कुठून कसं काय करायचं आणि काय काढायचं. तर तिचं फुल ऑन एंटरटेनमेंट चालू असतं. आता काय कळत नाही, कारण एक डायलॉग ती बोलली की म्हणजे त्यांचं काहीतरी चालू होतं, तेव्हा ती बोलली हा या आठवड्यात हा जाणार आहे म्हणून. आता कोण जाणार आहे, कोणाला आठवड्यात जाणार आहे, असं तिने काहीतरी डायलॉग. आता ती म्हणजे बिकॉज ऑफ नॉमिनेशन बोलली, की काही लोक म्हणतात की ती 15 दिवसासाठीच आलेली आहे म्हणून ती जाते, किंवा ही कानावर येते की राकेशला बरं नाहीये म्हणून तो जाणार आहे. सो व्हॉट एव्हर इट इज, तर आपल्याला ते संडेला कळेलच की कोण निघते कोण जाते. पण आजचा एपिसोड पूर्ण तन्वीनी कर्कश आवाजाने, अक्षरशः आय वुड नॉट से गाजवला, तिने लिटरली इरिटेट केलं. इतका करायची काही गरज नव्हती आणि तिने ते केलं. तर स्टार्टिंग आपला जो टास्क चालू झाला स्कूलचा, तर ऍक्च्युली स्कूल टास्क असतो नेहमी, कसं नेहमी छान छान स्कूल टास्क येतो तेव्हा सगळ्यांना बघायला मजा येते, बिकॉज सगळेजण ते स्कूल ड्रेसमध्ये दिसतात आणि एवढी मोठी लोक स्कूल ड्रेसमध्ये बघायला पण मजा येते, त्यांना स्वतःला चांगलं फील होतं, जुन्या आठवणी येतात वगैरे. सो म्हणजे मस्त तो टास्क असायला पाहिजे होता. पण यावेळी मी म्हणेन की बिग बॉसनी टास्कच बरोबर नाही दिला. कारण जे स्कूल जवळ बाबा तुम्ही लेक्चर घेताय, क्लासरूम आहे, कोणतरी टीचर बनून येतोय, कोणीतरी सर बनून येतोय कुठल्या तरी सब्जेक्टचा, आणि ते कसे परफॉर्म करतायत, तर ते असं सगळं बघायला थोडं एंटरटेनिंग वाटतं. यांनी काहीतरी विचित्रच टास्क दिला होता. म्हणजे गणिताचा टास्क दिला होता, 2 टीम पाडल्या होत्या. ॲज युजल सगळ्यांना टीम माहितीच आहे कोण आहे. एका साईडला विशाल आणि टीम असते आणि दुसऱ्या साईडला राकेश आणि टीम असते. तर तशा त्या टीम पाडल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये संचालक प्राजक्ताला आणि तन्वीला बनवलं गेलं. आणि नंतर मग इथे सांगितलेलं की बाबा तुम्हाला नंबर्स घेऊन यायचे आहेत, प्लस चिन्ह पण घेऊन यायचे आहेत, म्हणजे प्लस मायनस ती चिन्ह घेऊन यायला पाहिजे. आणि नंतर ते बिग बॉस काहीतरी आन्सर सांगणार, अकॉर्डिंगली यू हॅव टू डू इक्वेशन. ते इक्वेशन बनवायचं, म्हणजे हे प्लस करून ते मायनस करून इज इक्वल टू दिस असं करा. तर तो आणि नंतर त्याच्यामध्ये पण झाले, ते बॉल वगैरे बनवले होते, ते बॉल तुम्ही पाठीवरती घेऊन यायचे होते. नंतर रिंग बनवले होत्या, रिंगच्या आतून जायचे. आता इथे त्यांनी सेव्ह करण्यासाठी तिथे विशालला ठेवलं आणि रोशनला ठेवलं. या साईडला सागर होता आणि राकेश होता.
आणि राखीचं थोडंफार चाललेलं होतं इकडून तिकडून. आता तिचे इंजरीज आहेत, म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे झालाय, बॅक पेन वगैरे सगळं आहे तिचं. सो ती नाही तेवढ्या रीतीने परफॉर्म केली. तर त्या साईडला रुचिता आणि अनुश्री खेळत होते आणि या साईडला दीपालीला मानलं पाहिजे, या एजमध्ये पण ती त्याच याच्यामधनं रिंगमधनं घुसत होती, जात होती, करत होती आणि तन्वी होती. तर इथे तुम्हाला जर एका म्हणजे त्या टास्कमध्ये ती मध्ये मी बघितलं नाही, बघितलं नाही. अरे बघितलं नाही, संचालक तुम्हाला बनवलंय तर पहिली गोष्ट मग तुम्ही टास्कच नव्हता खेळायला पाहिजे होता. सागरला सांगायचं होतं ना टास्क खेळायला. तुम्ही तिथे उभं राहायला पाहिजे होतं आणि तुम्ही संचालन पण करायला पाहिजे होतं आणि इक्वेशनकडे पण लक्ष द्यायला पाहिजे होतं. आणि सागर आणि दीपालीनी म्हणजे आता जे काही जसं असेल तसं ट्राय तरी केलं असतं. तर तुम्हाला खेळायचं पण आहे, तुम्हाला दिसायचं पण आहे आणि नंतर बोलायचंय की मी बघितलं नाही, तर याला काहीच अर्थ नाही. तर स्टार्टिंगला इतका तो मेस होत होता ना, ऍक्च्युली एडिटरला ना धरून आपटायला पाहिजे. अरे तू काय दाखवतोय, काय करतो, काहीच कळत नाही, नुसता गोंधळच दिसतोय. कोण काय करतंय, धावतंय, पळतंय. नंतर ए टीम ॲज युजल त्यांनी चिन्ह काहीतरी लपवली आणि नंतर त्यांची ती नाटकं चालू झाली, भांडणं चालू झाली आणि रुचिता गेम आणि टास्क म्हटलं की ती एवढं तिचं ॲग्रेशन असतं आणि एवढी ती ओव्हर करते सगळ्याच गोष्टी. ते जरा म्हणजे अतिच असतं तिचं. तर ते सगळं चाललं होतं. मग ते खेचाखेची, ओढाताणी, नंतर मग ह्यांनी अनुषनी येऊन काय या लोकांचं काहीतरी पाडलं, घेतलं. नंतर मग राकेशने येऊन त्यांचं पूर्ण विस्कटलं आणि अशा रीतीनं तो जो फर्स्ट राऊंड आहे तो हे लोकांनी पूर्ण ड्रॉ करून टाकला. आता तरी दीपाली आणि म्हणत होते की आपण तर राखी की आपण तर केलं होतं इक्वेशन, याही लोकांनी विस्कळलं, तर असं कसं तुम्ही ड्रॉ करू शकता. तर तिथेही बरोबर आहे दीपालीचं आणि यांचं की बाबा तुम्ही तो गेम खेळला होता, तर तिथे काहीतरी तुम्ही अडायला पाहिजे होतं, काहीतरी डिस्कस करायला पाहिजे होतं. नाही इथेही काही नाही, तिथेही काही नाही आणि त्यांनी तो ड्रॉ केला. किती तो मूर्खपणा झाला. नंतर मग सेकंड राऊंड चालू झाला. तिथे बिग बॉसने सांगितलं हा राऊंड लास्ट फायनल राऊंड असणार, तर याच्यावरनं डिसिजन करणार आणि ह्याच्यामध्ये त्यांना ठरणार होतं की जे जिंकणार आहेत त्यांना गोल्डन मिळणार आहे आणि जे हरणार आहेत त्यांना ब्रॉन्झ मिळणार आहे. तर इथे विशालचं चालू झालं ॲज युजल, नाही कसं आहे ना, आपण दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलं चांगलं होतं. हे एवढं टाइम झाल्यानंतरही या लोकांना कळत नाही आणि बाहेर तुम्ही एकाच वन वेनी बघत असता ना, आम्हाला सगळ्या कॅमेऱ्यामधनं प्रत्येकाचं दिसत असं, तर आम्ही इथे बसलोय ना जज करायला भाई. सो मग तो म्हणतो नाही आपण नाही जिंकलो तर त्यांनाही नाही जिंकून द्यायचं, म्हणजे आपण ब्रॉन्झ तर त्यांनीही ब्रॉन्झ, त्यांना गोल्डन नाही करून द्यायचं. सेकंड राऊंड चालू झाला. सेकंड राऊंडमध्ये पण परत तसंच झालं. ते बॉल आणि त्यांनी लपवाछपी सगळी चालू केली आणि ते बॉल पाठीवर घेऊन येणं, तो तर काय विचित्रपणा. ऑलरेडी ते सर्कल बनवलेलं त्याच्यातनं घुसून आतमध्ये जायचं होतं, म्हणजे तुमच्या कमरेची वाट लागणार होती आणि त्याच्यामध्ये पण तो बॉल पाठीवरती. तर ते जरा पूर्ण बिग बॉसच चुकलंच, तसं नव्हतं करायला पाहिजे होतं, काहीतरी वेगळं रीतीने विचार करायला पाहिजे होता. आणि नंतर आले आणि ते सगळं झालं. नंतर ती एक चांगलं होतं, प्राजक्ता बोलत होती की आपण असं करूया की जसं तिथे होतं की सगळ्यांनी लपवले नंतर लास्टच्या वेळेला, तर ते लावता आले असते. तर ती असं म्हणत होती की आपण दोघांना एक एक पॉईंट देऊया, म्हणजे दोघांना एक एक पॉईंट दिला तर ते कसं जिंकले असते आणि दोघांना म्हणजे गोल्डन अर्ध अर्ध तरी मिळालं असतं. तर अशा रीतीने गोल्डन तरी मिळालं असतं ना. तन्वीचं ती ओव्हर ऍक्टिंग एवढी बाबा चालू झाली, अरे बाप रे. म्हणजे तिला ते भाऊनी प्रेस काय केलंय धक्क्यावरती, तर तिला असं वाटतंय की बाबा की मी आता चांगलंच दिसायला पाहिजे, म्हणजे तुम्ही चांगल्याचा आव आणत होतात आणि आणला आणि त्याच्यामुळे सगळंच विस्कटून टाकलं. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती दोंडा मारून घेतला. तर ते केलं नाही आणि सरळ मग त्यांनी सांगितलं तोही राऊंड ड्रॉ केला. म्हणजे हद्दच आहे बाबा मूर्खपणाची. नंतर प्राजक्ता दीपालीला बोलली की मी तिला बोलले होते की आपण दोघांना एक एक देऊया तर गोल्डन मिळाले, दोघांना मिळेल गोल्डन, अशा गोल्डन नाही तर ऍटलीस्ट सिल्वर तरी दिलं असतं ना बिग बॉसने. पण सरळ तुम्ही ड्रॉ केला तर त्याच्याने काय झालं, तुम्हाला लोकांना ब्रॉन्झ मिळालं. आणि इथे मग तिने जेव्हा दीपालीने येऊन तन्वीला विचारलं नाही ती कुठे अशी बोलली, मी जाते विचारते क्लिअर करते. नंतर मग ती प्राजक्ताला बोलली तू कधी बोलली, ती म्हणजे अरे नाही का म्हणजे टास्क सुरू व्हायच्या आधी बोलली म्हणून, म्हणजे तू आता बोलीस ना, तू नाही ती दीपाली म्हणते ती पहिल्या राऊंडच्या वेळी बोलली. अरे काय हे, पहिल्या राऊंडच्या वेळी बोलू दे, दुसऱ्या राऊंडच्या वेळी बोलू दे, राऊंड चालू व्हायच्या आधी बोलली ना भाई. नाही मग आम्ही काय आम्ही संचालक आहोत, डोळ्यावर पट्टी बांधून थोडी ना आम्ही डिसिजन देणार. अरे बाई, तुम्ही म्हणताय तुम्ही बिग बॉस बघून आलायत, अभ्यास करून, काय तुम्हाला नाही माहिती का तिथे टर्न अँड ट्विस्ट कसे होतात, तुम्ही कसे गेम पालटू शकता. तर तुम्ही तो उलट ती प्राजक्ता न खेळणारी बाई तुला चांगलं म्हणजे सांगत होती की दोघांना एक एक देऊया,
तर सगळ्यांना गोल्डन रेशन कार्ड मिळालं असतं. अरे भाई, तन्वीचा तर आज इतका अतिरेक होता, तिथे तिने माती खाल्ली आणि तिथे अक्षरशः राग आला तिचा. राखी पण बोलत होती, मला हे दुखतंय, तो दुखतंय, बाबा भीक मागावी लागेल, मला गोल्डन रेशन पाहिजे. आणि ती एक छान म्हणे, बिग बॉस ते तंतोतंत टी शर्टचं काय झालं, तुम्ही विसरलात का? तुम्ही घेतलाय टी शर्ट, अजून किती दिवस माझ्याजवळ ठेवू, तर त्याचं काहीतरी करा. तर बिग बॉस पण विसरलाय की काय काय माहिती. राखीने त्यांना आठवण करून दिली, तंतोतंत टी शर्ट तिने चोरलाय म्हणून. तर त्याचे काय तुम्हाला करायचे डिसिजन द्यायचं ते द्या. त्याच्यानंतर मग तो टास्क झाला. टास्क झाल्यानंतर भाई यांचं परत फनवे चालू होतं, राखीचं आणि राकेशचं. आणि ती ऑफकोर्स राखी आहे तर ती एंटरटेनमेंट करते, मुद्दाम राकेशच्या मागे लागली आहे आणि ते सगळं चाललेलं. आणि ती पण तन्वी तिच्याच बाजूला बसलेली होती आणि इन्व्हॉल्व होत होती. आणि त्याच डिस्कशनमध्ये राखीने सहज विचारला, ऍक्च्युली मला नाही वाटत की राखीचं तो जो मुद्दा होता तो टार्गेट करण्यासाठी होता, की आयुषचं नाही, आयुष तर माझा फ्रेंड आहे. नाही, मी ऐकलंय तो राखी माझी बॉयफ्रेंड आहे. आणि भाई ही एवढी ट्रिगर झाली आणि एवढ्या जोरजोरात परत ओरडायला लागले, नाही आयुष माझा फ्रेंड आहे, कोणी सांगितलं मला, माझे घरचे बघतायत, माझे नातेवाईक बघतायत, मला बाहेर जाऊन लग्न करायचंय. बॉस, तू बिग बॉस मध्ये आलीये, ऑल म्हणजे पूर्ण इंडिया बघते तुला, पूर्ण महाराष्ट्र बघतोय तुला, आणि तू काय करत होती तेही दिसत होतं. प्लॅनिंग प्लॉटिंग यू वर डुईंग, तू करत होतीस, तूच त्याला सांगत होतीस हे करायला. तो ऍक्च्युली त्याचा आहे बाहेर कोणीतरी, तो तो तयार नव्हता करायला. आणि त्याला बाकीचे पण सांगत होते तिच्याजवळ असं काय करू नकोस, तू चांगला नाही दिसणार किंवा व्हॉट एव्हर रिझन. तो त्यांनी लगेच डिस्टन्स मेंटेन करायला लागला. तर तो तिच्याबरोबर दिसतच नव्हता, म्हणजे त्यांनी तिचं पूर्ण कटच केलेलं तिथे. तरी मग तो पंचिंग बॅगचा विषय आला तेव्हा तिने केवढं ते मारलं आणि केवढं त्याला पण हे केलं, त्याला सुद्धा मारलं. मग हे काय होतं, तू प्लॅनिंगच करत होतीस ना. आणि मग आता जेव्हा बोलतायत तर मग राहा ना भाई क्लिअर, की नाही आमची फ्रेंडशिप होती, तो नव्हता. एवढं ट्रिगर व्हायची काय गरज आहे. हे परत जोर जोरात ओरडायला लागली. म्हणजे आज अक्षरशः मी रुचिता कानात जाते, आज तन्वी अक्षरशः कानात जात होती. एवढा पूर्ण टीव्हीचा आवाज दणदणत होता ना, इतका राग येत होता तन्वीकडे. नंतर सगळ्यांना तो विशाल आला, विशाल होते, तो विशाल पण म्हणतो नाही तो तिचा फ्रेंड होता, बॉयफ्रेंड. आणि ती दीपाली चुकली. दीपाली पण काय मूर्खासारखी बोलत होती. दीपाली म्हणत होती नाही त्यांचं काहीतरी होतं, पण मग सोनालीने जाता जाता क्लिअर केलं. काय सोनालीने जाता जाता क्लिअर केलं, सोनालीने जे सांगितलं ते आयुषबद्दल सांगितलं, की त्याचा गेम होता, तो तिचा गेम नव्हता. आणि म्हणजे जे काय माहितीये ते प्राजक्ता आणि करणला माहितीये. अरे तुम्ही राहा ना क्लिअर, की हे नंतर ती सगळ्यांना सांगत होती की ते आम्ही दोघं फ्रेंड होतो. इव्हन भाऊनी सुद्धा बोललेले की एका महिन्यात काही तू लव्ह अँगल बनत नाही किंवा काही दिवसामध्ये, ती फ्रेंडशिपच होती. इट वॉज क्लिअर. तर ते तुम्ही पण, म्हणजे हे लोक पण असे आहेत ना, की म्हणजे आगीत तेल ओतायची कामं करतात. आणि नंतर मग विशालने तिच्यासाठी स्टँड घेतला ऍक्च्युली, की नाही तो तिचा फ्रेंडच होता. बाप्पा हे सगळं बघून रुचिता इन्सिक्युअर झाली. तिला माझ्या वेळी जेव्हा झालं होतं तेव्हा तू स्टँड नाही घेतलास आणि आता तू स्टँड घेतोयस, तर हे चुकीचं आहे. ऑलरेडी ती तन्वीबद्दल इन्सिक्युअरच आहे. आणि जसं त्यांनी तिच्याबद्दल स्टँड घेतला, हिला राग आला, ही बाहेर जाऊन म्हणजे तिथे तन्वी तिथे रडायला लागली जोरजोरात. राखी ओरडली, मी ओरडणार, मी बोलणार, तू चुकीची आहेस, हे ते. मग लगेच रडायला लागली, जा आतमध्ये जाऊन रड वगैरे, जा माझ्यासमोर बसू नकोस. राखी मग एकदम चौथा आली आणि मग ती आतमध्ये जाऊन रडायला. ही रडायला लागली तर मॅडमना, रुचिता मॅडमना फुटेज पाहिजे. आम्हाला फुटेज कसं मिळणार. मग मॅडमनी हा इन्सिक्युअरचा होण्याचा नाटक करू दे, म्हणजे तिला खरं फिलिंग्स असू शकतात. आणि मग बाहेर जाऊन तिने रडायला लागली. नंतर अनुश्री आली. अनुश्री बोलते की काय हे, की मी तुला आधीच सांगितलं होतं असं आणि तसं, आणि ती तिला पॅम्पर करायला लागली. तर मग नंतर मग विषय लागला, काय चाललंय तुमच्या लोकांचा, छोट्याशा गोष्टीचा तुम्ही लोक मुद्दा करतायत आणि हे सगळं चाललंय. तर मी तुला काही गोदीमध्ये घेऊन नाही आलोय, मला पण गेम खेळायचा आहे. तर तो क्लिअर कट बोलला. तर इथे तरी तुम्हाला कळायला पाहिजे की भाई तो गेम खेळायला आलाय, तर तुम्ही एवढं हे नका करू. नंतर मग तो गेल्यानंतर मग ती सांगत होती, प्राजक्ता वगैरे तिला समजायला आली. मग ती सांगत होती त्यांना की नाही ती त्याच्यासाठी तयार होते, ती त्याच्यासाठी सगळं करते, जेवण आणून देते, पाणी आणून देते. बाबा कोणी सांगितलं करायला, गेम खेळायला आलीस ना, तर गेम खेळ ना, तर तुम्ही हे सगळं करायला आलाय. मग आता भोगा आपल्या कर्माची फळं. अनुषीचा एक आहे ठिकठिकाणी ती थोडं बोलते, पण ती थोडं लाऊड तिने बोल, म्हणजे जशी जोरात स्वतःच्या वरती आल्यावर कशी एकदम लाऊड होऊन जाते, तसं तिने लाऊडली नाही, म्हणजे असं स्ट्रॉंगली मुद्दे लाऊडली इट्स द रॉंग वर्ड, स्ट्रॉंगली मुद्दे ठेवायला पाहिजे. तर तिथेही ती बोलत होती. आणि ती म्हणते मला हिच्याबद्दल वाईट वाटतं. आणि नंतर जेव्हा गेम होता तेव्हा स्कूल गेमचा, त्याच्यामध्ये पण तिने रोशनला ऐकलं, तू काय घुम्यासारखा तिथे उभा होता, तू काय अडवत नव्हता, काय करत नव्हता. सो
नेहमी नेहमी प्रत्येक वेळेला ना अनुश्री मुद्दे मांडताना दिसते. म्हणजे ती तिचं काय तर तिला गेम कळतोय. मागच्या वेळी पण तिने कालच्या प्रभूच्या वेळी सगळेजण त्याच्यावरती धावून आले. ते म्हणते ते बरोबर नाही दिसत आहे. तो एकटा तिथे आहे आणि तुम्ही सगळे 3-4 जण त्याच्याशी हे करताय, बोलतायत आणि ओरडतायत वगैरे, तर ते नाही बरोबर आहे. तर ती प्रत्येक वेळेला ना तिचे मुद्दे चांगले मांडत असते. पण तिने तो गेम सुधारला पाहिजे. तर बघूया, कारण ती इथे पण आहे, तिथे पण आहे. प्रोमो एक निघालाय त्याच्यामध्ये तिने भांडण झालंय विशालचं आणि त्याच्यामध्ये ती बोललीये मी टोळी सोडते. सो बघू, ते लेटेस्ट इंटरेस्टिंग होणार आहे बघायला. हा, आता आपण इथे येऊया. ते इथे मग ही बाई चालू झाली रुचिता, मग तिला सगळे समजवत आहे. आणि दीपाली, हा मला बरं वाटलं यांचं असं झालं असं. अरे कशाला बाई, तू मॅच्युअर लेडी आहे, तू काय यांच्यामध्ये पडतेस आणि तू यांच्यावरती रिॲक्ट करतेस आणि असं सगळं नको बोलू दीपाली. लेट देम प्ले, त्यांना जो गेम खेळायचा खेळू दे, तू तुझा गेम छान रीतीने खेळ. नंतर बाई परत समजायला गेली रुचितेला, भाई त्या बाई मुलीने एवढं तुला ऐकवलेलं, एवढं तुझं डिसरेस्पेक्ट केलाय, काय गरज जायची तिच्याकडे समजायला आणि तिला बोलायला, ती त्या लायकीची आहे का? नंतर तिने जाऊन परत प्राजक्ताला सांगितलं, हा दीपाली ताई आलेली आणि मला सांगत होती. म्हणजे कोणाला पण असायला वाटणार ना की ही मुद्दामून येते, सिंपती घेण्याचा प्रयत्न करते. आता तिचं आणि विशालचं एवढं चांगलं बॉन्डिंग आहे, तर ती दीपालीचं ऐकणार आहे का? आणि सगळ्यांना माहिती आहे दीपाली जाऊन असं काही ना काहीतरी करत असत, त्यामुळे तिला कोणी सिरियसली घेतच नाही. हे सगळं झालं. त्याच्यानंतर बाबा परत मेन मुद्दा आला, तो त्यांची भांडणं वगैरे झाली. त्याच्यामध्ये मग प्राजक्त तिला बोलली की बाबा तुला तर काय आहे, तुला तर आहे ना गोल्डन रेशन कार्ड, आम्हाला तर ब्रॉन्झ मिळणार वगैरे. तर तो म्हणते हा, मी माझ्या गोल्डन रेशन कार्डच्या मग फॅसिलिटी सोडून देते जर तुम्हाला असंच वाटत असेल ते. आता तू असं बोलली पण तू झोपते कॅप्टन रूममध्ये, चेंज करते कॅप्टन रूममध्ये, मेकअप करते कॅप्टन रूममध्ये, आणि मग वॉशरूम कशाला तू तो त्या लोकांचा यूज करते. आणि मी तर असं म्हणेन इथे फ्रँकली स्पीकिंग, इफ इट इज सगळ्यांना गोल्डन रेशन कार्ड सगळे वॉशरूम ओपन असते आणि तू हा डिसिजन घेते आणि तू जातेस, तर ठीक आहे. अरे पण तिथे एकच वॉशरूम तुम्हाला यूज करायचंय, त्याच्यामध्ये हे सगळे 10-11 जण जात आहे, तिथे तुला का जायचंय? हे तर काही लॉजिकच नाही कळलं. आणि त्याच्यामध्ये ती दीपालीला म्हणते मी का कॅप्टन, तू म्हणते मग तू कॅप्टनची रूमच सोडून दे ना. तर नाही, मी जबाबदाऱ्या सोडलेल्या नाहीये, मी फॅसिलिटी सोडल्या. भाई मग ते पण काय ह्याच्यामध्येच येतं ना, पूर्ण कॅप्टन रूमच सोडून दे ना. सोड इम्युनिटी, सोड सगळं कॅप्टनचं, फॅसिलिटी सोडायचे ना, सोड इम्युनिटी. तर तुम्हाला हे सगळं म्हणजे कालचं जे होतं ना, पूर्ण तिने दाखवण्यासाठीच केलं. पूर्ण तिच्यावरती कॅमेरा, पूर्ण तीच दिसावी, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट लाऊड, प्रत्येक गोष्ट अतिरेक. आता इथे तो त्यांचा सीन झाला की मी राखीने बघितलं ही यांच्या वॉशरूम मध्ये जाते. आता ती राखीच आहे, तिला तर मुद्दे पाहिजेच असतात ना. तिने प्राजक्ताला सांगितलं, विशालला सांगितलं, बघा तिला तिचं कॅप्टन रूमचा आहे वॉशरूम, स्टील शी इज युझिंग, हा आपला वॉशरूम आहे. मग त्या लोकांनी मला हे चुकीचं आहे ना, आता एवढे जण जात आहे. आता ठीक आहे, तिथे काय कोणाची आधी एवढं हे झाली नव्हती धावपळ घाई गडबड की बाबा कोणतरी आतमध्ये आणि असं म्हणजे तिकडे गेलंच पाहिजे. इझिली चाललेलं, म्हणजे असं दाखवलं तरी आहे एडिटिंग करून. तर नंतर मग ही गेली, ही जशी गेली राखीने बघितलं, ही वॉशरूम मध्ये गेली, ही प्राजक्ताला घेऊन आली, ती विशालला घेऊन आली, नंतर रुचिता आहेच ती पण आली तिथे. आणि मग ते लोक चालू झाले की बाबा तुझ्याकडे तुझं वॉशरूम आहे, तर मग तू का हे युज करते. तुम्ही माझ्या फॅसिलिटी सोडल्या आहेत, मी आणि इथे कोणी गेलं नव्हतं म्हणून मी गेले होते. तर आता हे तर त्या लोकांनी टार्गेटच केलं होतं. पण तुम्ही समोरच्याला पॉइंट का देताय टार्गेट व्हायला? तुम्ही यूज करा ना तो. म्हणजे गोल्डन जर असतं आणि तुम्ही जे सगळं असं काही नाटक करताय तर ठीक आहे, कॅन अंडरस्टँड. पण नाही ना, एकच वॉशरूम आहे ना, मग तुम्हाला एवढी नाटकं करायची काय गरज आहे? आणि कालच्या ह्याच्यामध्ये पूर्ण तन्वी चुकली आणि राकेश तिला इतका समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण ही बाई समजतच नव्हती. म्हणजे तिने काल इतका अतिरेक केला, इतकी रडारड केली, इतकी ओरडाओरड केली आहे ना, तर बिलकुल म्हणजे बिलकुल आवडलं नाही ते. आणि म्हणजे टीव्ही बंद करावा असा वाटत होता. सो तन्वीचं जे आहे आज सगळ्या गोष्टीमध्ये ती चुकली आहे. म्हणजे टास्कमध्ये पण चुकली, नंतर आयुषचा जो पॉइंट आला त्याच्याही मध्ये चुकली, वॉशरूमचा जो पॉइंट आला त्याच्यामध्ये चुकली. आता इथे भाऊनी तिला काहीतरी सांगायला पाहिजे विकेंडच्या वारला, म्हणजे धक्क्यावरती, की तिला करेक्ट करायला पाहिजे. पण जर तिला करेक्ट नाही केलं तर तिचा जर असाच गेम चालू राहिला तर मला नाही वाटत की ती कुठे पुढे जाईल, म्हणजे टॉप 5 मध्ये जाईल, किंवा आपण तिला नाही वोटिंग करणार. कारण आजचा तिने पूर्ण गेम तिने एवढ्या दिवसाचा केलेला तो पूर्ण स्पॉइल केलेला आहे. तो भाई तन्वी, आय एम सॉरी टू से, तू आज पूर्ण चुकीची गेली आहेस. तर आणि तिथे रुचिता ती इन्सिक्युअर होणं,
ते तर म्हणजे काय म्हणायचं, तो विशाल आहे भाई, तो गेम खेळायला आलाय, तुम्हाला माहिती आहे. जरी तो तिथे म्हणतोय, तो सांगतोय तिथे 15 वर्षाचा अंतर आहे, तर तुम्हाला ते सगळं करायची गरजच नव्हती. तर तुम्ही तरी ते करताय. तर आज तो बोलून गेला ना मोठे मोठे डायलॉग, की मी गोदीत घेऊन नाही आलोय, मी गेम खेळतोय. मग काय राहिलंय तुमचं? सो लेट अस सी उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतंय, किंवा प्रोमो आला मी म्हटलं तसं गेम काय आहे टास्क, त्याच्यामध्ये अनुश्री बोलली मी तिचं आणि विशालचं भांडण झालंय की मी टोळी सोडते. तर ते इंटरेस्टिंग होणार आहे. राखी आहे तर एंटरटेनमेंट पण आहे आणि गेम पण इंटरेस्टिंग होतोय. तर मजा येते सगळं बघायला. ऍक्च्युली यांनी आता म्हणजे एवढं चाललंय ग्राफ थोडासा वरती, म्हणजे आवडायला लागलाय बिकॉज ऑफ राखी. तर राखीला हे लोकांनी ठेवलं पाहिजे, एवढ्यात नाही काढायला पाहिजे. किंवा चांगले कोणतरी स्ट्रॉंग वाईल्ड कार्ड्स घेऊन या, तर बघायला अजून मजा येईल. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे कसं आहे ना, बिकॉज ऑफ माय बिझी शेड्यूल माझे व्हिडिओज नाही टायमावर येत आहे. आय कॅन अंडरस्टँड, आय एम ट्राईंग की मी ते टायमावर आणेन. पण बेल आयकॉन तुम्ही प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा पण मी अपलोड करीन तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो थँक्यू.